अशा कोणत्या नेमक्या टेस्ट आहेत आणि त्यातून कसा निकाल आपल्याला कळतो? जसं मी म्हटलं तुम्हाला, की हे सायकोमेट्रिक टेस्ट किंवा आपण EQ, IQ किंवा करियर ॲप्टिट्यूड टेस्ट याला हं. म्हणतात. या टेस्टमध्ये मग मुलाची पर्सनॅलिटी ओळखली जाते आणि पर्सनॅलिटी, त्याचे स्किल्स, त्याचे इंटरेस्ट आणि त्याच्यानंतर हे मी जसं मगाशी सांगितलं करियर मोटिवेटर्स काय आहेत, हं. करियर लर्निंग स्टाईल काय आहेत, हे ओळखलं जातं. कारण नुसतं शिक्षण घेणं महत्त्वाचं नाही आहे, तर त्या मुलाला अपार्ट फ्रॉम करिक्युलर ॲक्टिव्हिटीज त्याला टेक्निकल नॉलेज किती आहे, त्याच्यामध्ये दुसऱ्या लाईफ स्किल्स किती आहेत, काय प्रश्न त्यामध्ये असतात आणि त्यातून ही करियर काउन्सिलरला कसं कळतं? मुळात 1 तासाची टेस्ट असते आणि या बरं. टेस्टमध्ये आम्ही वेगवेगळ्या स्किल्सवर प्रश्न विचारतो आणि त्या ऑनलाईन टेस्ट असते ही. ऑफलाईनसुद्धा असते. तुम्ही ऑफलाईनसुद्धा देऊ शकतात आणि याच्यात अगदी म्हणजे मुलांना कधी ते प्रश्न अनेकदा टेस्ट झाल्यानंतर आम्हाला स्टुडंट सांगतात, की हं. आम्ही कधी स्वतःला असे प्रश्न विचारले पण नव्हते, की आपल्याला असे प्रश्न पडू शकतात. अच्छा, असा प्रश्न पडला तर मी कसा रिॲक्ट होईल? एखादी केस स्टडी छोटासा सोशल इश्यू आम्ही दिलेला आहे. मग या सोशल इश्यूवर कदाचित तुमचं मत वेगळं असेल, माझं हं. वेगळं असेल, माझ्या बाजूच्याचं वेगळं असू शकतं. सो दॅट्स मेक्स अवर पर्सनॅलिटी. सो मग असे प्रश्न आहेत. काही टेक्निकल बेस्ड क्वेश्चन्स असतात, काही न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन्स असतात, काही व्हर्बल ॲबिलिटीचे क्वेश्चन्स असतात. असे सगळे क्वेश्चन्स आम्ही 1 तासात घेतो आणि त्या टेस्टवरून मग त्या मुलाची पर्सनॅलिटी आणि मग रिपोर्ट निघतात. त्याच्यात मग तुम्ही हे करियर करू शकतात की नाही, त्याला म्हणतात करियर सुटॅबिलिटी मीटर रिपोर्ट. कारण बरं. एखादा मुलगा परसेप्शन घेऊन आलेला असतो, की मला हे करायचं आहे. बट दॅट इज अ गुड चॉईस फॉर हिम ऑर हर, हं. ऑर दॅट इज ॲट ऑल अव्हॉइड, ऑर दॅट इज अ टॉप चॉईस फॉर हिम ऑर हर. हे शोधून देण्याचं काम ती टेस्ट करते आणि जर का ते त्याच्यासाठी अव्हॉइड आहे, हं. तर मग त्याच्यासाठी त्याच्या पर्सनॅलिटी, करियर इंटरेस्ट, करियर मोटिवेटर्स आणि लर्निंग स्टाईलप्रमाणे काय योग्य आहे, हे सुद्धा ती टेस्ट सांगते. म्हणजे काय चुकीचं आहे हे सुद्धा ती टेस्ट सांगते, की हे तू करू शकत नाही बिकॉज यू आर लॅकिंग इन दिस पर्टिक्युलर टाइप ऑफ स्किल्स आणि म्हणून हे करियर तुझ्यासाठी चांगलं नाही हं, आहे. हं. सो याच्यात दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे काय नाही करू शकत हे पण त्याच्यात निघतं आणि तुमच्या पर्सनॅलिटी, तुमच्या इंटरेस्ट, तुमच्या करियर, तुमच्या काय स्किल्सनुसार सुटेबल तुम्ही आहे? काय सुटेबल बरोबर. आहे हे सुद्धा करू शकता.